नमस्कार बंधू भगिनींनो, आरटेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ते येऊ घातलेली जी परीक्षा आहे 2025-26 मधली, तर या ठिकाणी परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता आपल्याला जे काही ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो अर्ज कसा करायचा या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ। तुम्ही जर या ठिकाणी जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि नवीन जे काही आपले मित्र असतील त्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा। चला तर आपण आज बघणार आहोत की या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे काही पूर्व परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षणाकरता जे काही योजनेचा तपशील आहे तो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे आणि या ठिकाणी या अर्ज भरण्यासाठी सुद्धा सुरू झालेला आहे। या ठिकाणी आपण अर्ज कसा भरायचा, ऑनलाईन अर्ज स्टेप बाय स्टेप कसा फॉलो करायचा, जे की विमुक्त जाती जमाती तसेच इतर मागासवर्ग जे काही प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना 2025च्या आर्थिक वर्षामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेचा अर्ज या पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता कसा भरायचा तो आपण आता लाईव्ह डेमो बघणार आहोत। चला तर मग आपण जाऊया गुगल क्रोमवर गेल्यानंतर महाज्योती असं टाईप करूया। महाज्योती टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा हा लोगो दिसेल, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर महाज्योती.org.in ही ऑफिशियल वेबसाईट असून या ठिकाणी अर्ज कसा करायचा ते आपण बघणार आहोत। चला तर आता याला क्लिक करूया आपण। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी पूर्व ऑनलाईन परीक्षेकरता योजनेचा तपशील आणि त्यानंतर त्याची लिंक या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी आपण या क्लिक हिअर या क्लिक लिंकला आपण क्लिक करणार आहोत। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल आणि हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ते परिपत्रक या ठिकाणी डाउनलोड करून वाचू शकता आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक या जो काही टॅब दिलेला आहे याच्यामधली, तर या ठिकाणी तुम्ही याला क्लिक करू शकता। रजिस्ट्रेशन लिंकला गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल, हे असं पेज ओपन होईल। यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी अगोदर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। या ठिकाणी व्हेरीफाय करून घेतल्यानंतर सबमिट हे बटन दाबायचं आहे। OTP येईल आपल्याला। OTP मध्ये आल्यानंतर आपल्याला तो OTP सुद्धा मोबाईल नंबरला आलेला OTP या ठिकाणी मी टाकतो। या ठिकाणी OTP टाकल्यानंतर मोबाईल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी ऑटो फिल नसल्यामुळे माझं माहिती या ठिकाणी डेमोच्या स्वरूपामध्ये दिसत असून या ठिकाणी मी फॉर्म भरणार नाही माझा वैयक्तिक, परंतु या ठिकाणी तुम्हाला त्याचा पूर्ण असा डेमो या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह मध्ये। या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे, वडिलाचं नाव टाकायचं आहे, सरनेम टाकायचं आहे, आपलं गार्डियन नेम जे काय असेल ते टाकायचं आहे, ते कंपल्सरी तेच नाव टाकायचं आहे ॲप्लिकेंटचं आणि त्यानंतर ॲप्लिकेंट फादर गार्डियन नेम आणि त्यानंतर या ठिकाणी नंतर जेंडर जे आहे तर या ठिकाणी तुमचं जे काय असेल मेल फिमेल त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करू शकता किंवा या ठिकाणी या बाजूला तुम्हाला कॅलेंडर दिलेलं आहे, याला क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या पद्धतीचं वर्ष आणि तारीख निवडू शकता। त्यानंतर आर यू ऑन ऑर्फन तर या ठिकाणी आपण नो करणार आहोत। त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटीज तर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की डिसेबिलिटीज जर तुम्ही दिव्यांगत्वाचं मध्ये जर मोडत असाल तर या ठिकाणी येस करा, कारण या ठिकाणी संस्थात्मक आणि संस्थाबाह्य इफ येस देन सिलेक्ट टाईप संस्थात्मक आहात की हे ऑर्फनचं आहे तर संस्थात्मक की संस्थाबाह्य तर त्या ठिकाणी यस नो करायचं आहे। त्यानंतर डिसेबिलिटी जर असेल तर इफ येस तर या ठिकाणी अंध किंवा कर्णबधीर काय असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याला निवडू शकता। ऑटिझम आहे, इतर दिव्यांग प्रवर्ग आहे या संदर्भामधलं त्यामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये जर मोडत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला येस करू शकता। त्यानंतर कॅटेगरी जी आहे तर कॅटेगरी विजय OBC विजय A BC D आणि आपलं NTC NTD आणि SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास या ठिकाणी दिलेला आहे। कास्ट सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, तुम्हाला जो द्यायचा आहे तो, आणि या ठिकाणी तुम्ही तो कास्ट सर्टिफिकेटचा जो प्रकार आहे तर तो त्या ठिकाणी त्या कास्टचा या ठिकाणी नोंद करू शकता। त्यानंतर तुमचं जे काय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। त्यानंतर आहे की आधार क्रमांक टाकायचा आहे आपल्याला या ठिकाणी। त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन निवडायची आहे। त्यानंतर डोमेशियल निवडायचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे रहिवासी आहात। त्याच्यानंतर स्टेट, त्याच्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस जो आहे तो टाकायचा आहे तुम्हाला। या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे, तालुका कोणता आहे तो निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे या ठिकाणी। त्या ठिकाणी होम नंबर वगैरे काय असेल तर ते टाकायचं आहे। एरिया कुठला आहे, काय स्पेसिफिकेशन आहे, रोड कुठला आहे तर तो रोडच्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर सेम ॲज परमनंट ॲड्रेस असेल तर या ठिकाणी सेम करायचा आहे किंवा मग जो तुमचा परमनंट ॲड्रेस दुसरा असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याची नोंद टाकायची आहे। विलेज सिटी हाऊस नंबर हे जे आहे तर हे ऑलरेडी मी या ठिकाणी टाकल्यामुळे सेम
सेम ॲज केल्यामुळे ते दिसत नाही आहे. या ठिकाणी मी ते IGD ठेवू इच्छितो. मोबाईल नंबरमध्ये तुम्हाला अल्टरनेट मोबाईल जर नंबर द्यायचा असला देऊ शकता. त्याखाली ईमेल ID टाकायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे 10वी आता या ठिकाणी पर्सनल डिटेल भरणं झालेली आहे. दुसऱ्या टॅबमध्ये क्वालिफिकेशन डिटेल भरायचे आहे की 10वी मध्ये तुम्ही कुठल्या शाळेत शिकलेला आहात, कोणतं बोर्ड आहे, त्याच्यानंतर ते उत्तीर्णतेचं वर्ष कोणतं आहे, कितीपैकी मार्क पडलेले आहे, किती पडलेले त्याचं पर्सेंटेज तुम्हाला आपोआप दाखवेल. या ठिकाणी 12वीचं पण तुम्हाला त्याच पद्धतीचं भरायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनची तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे की तुमचं कॉलेज कुठलं आहे, कुठलं तुमचं जे काही विद्यापीठ आहे ते कुठलं आहे, त्यानंतर कुठलं वर्ष आहे, किती मार्कापैकी किती मार्क पडलेले आहेत, पर्सेंटेज तुमचं आपोआप येऊन जाईल. त्यानंतर अदर क्वालिफिकेशन जे आहे तर तुमचं खालीलपैकी कुठली TET पेपर 1 CTET पेपर 1 कंप्लीट केलेला आहे का, ते जर असेल तर या ठिकाणी क्लिक करा, त्याच्यापैकी निवडा. त्यानंतर पासिंग वर्ष जे आहे उत्तीर्ण वर्ष ते टाका. त्यापैकी तुम्हाला टोटल मार्क किती होते आणि त्याच्यापैकी किती पडले या ठिकाणी तुम्हाला त्याचे नमूद करायचं आहे. मी या ठिकाणी डेमो दाखल TET पेपर 2 उत्तीर्ण म्हणून दाखवलेला आहे 2020ला. त्या ठिकाणी 200 मार्कापैकी 103 पडले असं एक डेमो दाखल तुम्हाला या ठिकाणी माहिती भरून दिलेली आहे. आणि त्यानंतर BEd वगैरे काय असेल तर त्याचा क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी नाव आणि त्या युनिव्हर्सिटीचं नाव आणि पासिंग इयर वर्ष वगैरे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढील डिटेल येते. आता डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत. यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो जो की 200 KBच्या आतील असावा. त्याच्यानंतर तो क्रॉप करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर गुगलला जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट करून घेता येतात. तर त्या संदर्भामधलं त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. त्या संदर्भात तुमची क्रॉप साईज तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर एडिटिंग येत असेल मोबाईलमध्ये फोटोची त्याची साईज तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर आहे सिग्नेचर जी आहे 200 KBच्या आतील तुम्हाला निवडायची आहे. ती पण JPG आणि JPEG इमेज स्वरूपातली असं या ठिकाणी सगळ्या इमेज स्वरूपातल्या आहेत. PDF या ठिकाणी एकाही ठिकाणी सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे PDFच्या भानगडीत पडायचं नाही. JPG इमेज किंवा JPEG इमेजमध्ये आहे दिलेला आहे आणि 200 KBच्या आतील सगळे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. यामध्ये सिग्नेचर आहे, आधार कार्ड आहे, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे, त्यानंतर आहे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर आहे डोमिसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. SSC मार्कशीट जी आहे ती अपलोड करायची आहे तुम्हाला. HSC मार्कशीट आहे ती पण अपलोड करायची आहे 200 KBच्या आतील. आणि डिग्री सर्टिफिकेट मार्कशीट सर्टिफिकेट जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मी आता या ठिकाणी तुम्हाला दाखवलं होतं की TET पेपर 2 मार्कशीट या ठिकाणी निवडलेला होता. तर या ठिकाणी त्याला चूज फाईल म्हणायचं आहे. आपली जी काय फाईल असेल ती हे करायची आणि त्याला अपलोड म्हणून या ठिकाणी करायचं आहे. तर त्या संदर्भामधलं तुम्हाला अपलोड झालेला डेमो या ठिकाणी दिसेल. चला तर मग आता या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि त्यानंतर छोटीशी अशी कमेंट करून आम्हाला काही आयडिया असतील तर त्या नक्की आणखीन सुचवा. आणि या ठिकाणी कंप्लीट युअर फॉर्म फायनल सबमिट असे केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल, त्याचा मेसेज सुद्धा प्राप्त होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे त्याचं सर्व डिटेल तुम्हाला त्याची रिसिप्ट पण मिळून जाईल त्या तुमच्या मोबाईलवर. तर या संदर्भामधला हा व्हिडिओ कसा आवडला, नवीन अर्ज कसा भरायचा कसा वाटला या संदर्भामधला आम्हाला नक्कीच कमेंट करून सुचवा आणि आपल्या आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.